माध्यमातून त्यांना सगळ्यांना मदत केली जाणार आहे। सांगण्याचा उद्देश एकच आहे की वारकरी परंपरेला अतिशय महत्त्व या बजेटमध्ये देण्यात आलेले आहे आणि त्यांच्या सर्व सोयी करण्याचा निर्णय या बजेटमध्ये ज्या पद्धतीने निधीची उपलब्धी केली आहे त्यावरून आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की वारकरी प्रतिमाला सगळ्यांसाठी विचार करून या दिंडी आणि पंढरपूरच्या वारीसाठी लोकांचा विश्वास झाला पाहिजे, त्यांना पण स्वतःचा सेफ्टी वाटली पाहिजे, त्याकरता या सगळ्या उपयोजना तयार करण्यात आलेल्या आहेत। तसंच महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा जो निर्णय मुख्यमंत्रींनी जे माझी लाडकी बहीण जे योजना जाहीर केली आहे त्याच्यामध्ये 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे अशा सगळ्या महिलांना 1,500 रुपये दिले जाणार आहेत। त्याचा जवळजवळ दर वर्षाचा खर्च 46,000 कोटी रुपये होणार आहे। प्रत्येक महिलेला 1,500 रुपये महिन्याला मिळणार आहेत, जेणेकरून त्या महिलेला जर तिची आर्थिक परिस्थिती असेल, तुला कशासाठी जरी लागत असतील, तिच्या औषधासाठी किंवा कोणाच्या उपचारासाठी किंवा दुसऱ्या कुठल्या अनेक गोष्टीसाठी, तर 1,500 रुपया दरमहा त्या महिलेला दिला जाणार आहे। तसंच महिला सक्षमीकरणमध्ये पिंक रिक्षा हा एक जो 17 शहरामध्ये हा लागू करण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये 10,000 महिलांना या पिंक रिक्षा खरेदी करण्याकरता जो 80 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसंच शुभमंगल सामूहिक नोंदणी वेळा योजनेच्या लाभार्थी पूर्वी 10,000 होता, आता तो 25,000 करण्यात आलेला आहे। आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। जो 52,16,412 लाभार्थी कुटुंब याचा लाभ घेऊ शकणार आहे, कारण की त्यांचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे ऑलरेडी आहे। महिला लघु उद्योजकांसाठी पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावर या महासंमेलनाचं राज्यात आयोजन केलं जाणार आहे। मुलींना मोफत शिक्षण जे म्हणजे 2024-25च्या अभियांत्रिकी असेल, वास्तुशास्त्र असेल, औषध असेल, वैद्यकीय असेल, तसंच कृषी विषय असेल, या सगळ्यांना ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे या सगळ्या मुलींना विनाशुल्क 100% म्हणजे पूर्वी आम्ही 50% आणि कमी देत होतो, आता यावेळेस 100% त्यांचा शुल्क माफ केला जाणार आहे आणि त्यांना मोफत शिक्षण। त्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी पण अनेक योजना जाहीर केल्या आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत एकूण जवळजवळ 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी 47 लाख रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे। महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना अंतर्गत पीक कर्ज नियमित परतफेड करणाऱ्या जवळजवळ 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5,190 कोटी रुपये अदा केले। उर्वरित रकमेचा वाटप त्वरित करण्यात येणार आहे। नानाजी देशमुख राबवण्यात येणार आहे। गाव तिथे गोदाम काय होते आता की धान्य पिकवल्यावर ते शेतामध्ये राहते आणि पाऊस आला, अतिवृष्टी झाली, कारण की आपण आता बघत असाल पावसाचं टायमिंग थोडंसं मिसमॅच होते। पूर्वी कसं जून जुलै ऑगस्ट असाच पाऊस यायचा, यावेळेस आपण बघितलं असेल डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये पण पाऊस पडला आणि त्यामुळे धान्याचं नुकसान होते किंवा धान्य ठेवायला येत नाही, कधी कधी मार्केटमध्ये प्राइस पण कमी असते। म्हणून गाव तिथे गोदाम, प्रत्येक गावात एक गोदाम शासन बांधणार आहे, जेणेकरून त्या गावातल्या शेतकऱ्याला त्याचं धान्य त्या गोदाममध्ये ठेवता येईल। दूध उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना आम्ही लिटर अनुदान देण्याचा ठरवलंय आणि तो 5 लिटर अनुदान त्यांना देण्यात येणार आहे। दुसरं अटल बांबू समृद्धी योजना, आज बांबूचं लागवड व्हायला पाहिजे जेणेकरून
त्या लागवडीसाठी 10,000 हेक्टरी खाजगी क्षेत्रात बांबूंचे लागवड प्रति रोपासाठी 175 रुपयाचं अनुदान दिलं। अशा अनेक जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। गाळमुक्त धारण गाळयुक्त शिवार, आताच मला एक प्रश्न विचारला होता, त्याच्यासाठी पण 6,000 शेतकऱ्यांचा लाभ जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत 45 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे। मागेल त्याला सौर ऊर्जा पंप, शेतकऱ्यांना दिवसाखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जाकरण करण्याचा जो 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प एकूण 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे। युवा वर्गासाठी मुख्यमंत्री युवा कार्यशाळा प्रशिक्षण योजना, दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींचा प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण म्हणजे आमच्या कौशल्य विकासच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवकांना प्रशिक्षण देण्याच्या प्रति प्रशिक्षणाला 10,000 रुपयापर्यंतचा खर्च हा शासन उचलणार आहे। जो त्या माध्यमातून 10,000 कोटी रुपयांचा खर्च उचलायची शासनाने तयारी दाखवली। अल्पसंख्याकांची मुलं ज्यांना परदेशी शिक्षणासाठी, तसं आज ओबीसीला आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमाने, सारथी भारतीच्या माध्यमाने या अल्पसंख्याकांच्या मुलांना परदेशी शिक्षण घेण्याकरता अडचण येत होती, त्यांच्यासाठी पण आता या बजेटमध्ये अल्पसंख्याकांच्या मुलांना पण परदेशामध्ये शिक्षणासाठी जाता येईल, त्याला लागणारी शिष्यवृत्ती ही सरकार देणार आहे। अशा अनेक भटक्या विमुक्तांसाठी ऑलरेडी जे आम्ही हॉस्टेल्स बनवलेत, त्या हॉस्टेलमध्ये जर जागा नाही मिळाली तर 38,000 पासून ते 60,000 रुपये, म्हणजे गावाच्या ह्याच्यावर जसं डिस्ट्रिक्ट प्लेस आहे तर तिकडे 60,000 आहे, त्याच्या खाली आलं तर जवळजवळ 42,000 आहे, आणि अजून जर तालुका लेवलला गेले तर 38,000 रुपये प्रति विद्यार्थी या बजेटमध्ये त्याचं प्रोव्हिजन करण्यात आलं। तसंच गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळाच्या मार्फतातून ऊसतोड कामगारांना मुलांमुलींसाठी 82 शासकीय वसतिगृह 82 शासकीय वसतिगृह स्थापन करण्यात मंजुरी देण्यात आली आहे, त्याच्या निधीचं प्रोत्साहन करण्यात। असे अनेक निर्णय सरकारने या वेळेस घेतलेले। अजून एक संजय गांधी निराधाराच्या अनुदानामध्ये पण 1,000 रुपयावरून ते 1,500 रुपये करण्यात आली, आणि त्याला पण सिम्प्लिफाय करून तो वृद्ध नागरिकांना ताबडतोब मिळाला पाहिजे। त्याच्यासाठी डायरेक्ट पुढच्या काळामध्ये DTH म्हणजे त्याच्या अकाउंटलाच डायरेक्ट जमा होणार, लोकांना कलेक्टर ऑफिस किंवा कुठे जायची गरज पडणार नाही। एकदा रजिस्ट्रेशन झाल्यावर त्यांच्या दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला जमा होते। दिव्यांगांसाठी पण आता जो धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना, पहिल्या टप्प्यात जवळजवळ 34,400 घरं बांधण्यात येणार आहेत, ज्या माध्यमातून दिव्यांगांना ती घरं मिळणार आहेत। दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक वाहने म्हणजे जी सायकल असते ती इलेक्ट्रिकवर चालणारी वाहन हे वाटप करण्यात येणार आहे। सरकारच्या केंद्र शासन करते तसं महाराष्ट्र राज्य शासन पण दिव्यांगांना ते करणार आहे। त्यानंतर तृतीयपंथींच्यासाठी पण जाहीर भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांचा स्त्री पुरुषांसोबत तृतीयपंथी ह्या लिंक पर्याय उपलब्ध, त्यांना पण त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या सर्व कुटुंबांना आता जवळजवळ 5 लाखापर्यंतचा निधी उपलब्ध होणार आहे। म्हणजे जे 1.5 लाख होतं मुख्यमंत्रीच्या ह्याच्यात, ते जसं केंद्र शासनाचे 5 लाख रुपये तसे राज्य शासन पण आपल्या त्या ह्याच्यामध्ये 5 लाखापर्यंतचा, आणि आजपर्यंत 1900 रुग्णालय जे या महाराष्ट्रामध्ये जिकडे हे स्कीम लागू होणार आहे सगळीकडे तिकडे होणार। 19 महापालिकांमध्ये PM ई बस सेवा योजना सुरू होणार आहे, जिकडे सगळ्या या इलेक्ट्रिकल आहेत। आणि ड वर्गाच्या महापालिका सर्व नगर परिषद नगरपंचायत आणि शासन सेवांसाठी करण्याकरता जवळजवळ 615 कोटी रुपयांची योजना राहणार। कारण काय होते, काही ठिकाणी ग्रामीण भागातल्या इतर ठिकाणी ज्यावेळेस फायरचा प्रश्न येतो, आता समजा उद्या एखाद्या सिल्लोडला फायर झालं तर गाडी संभाजीनगरहून पाठवावं लागतं। आता असं नाही, प्रत्येक तालुका प्लेसला पण फायर फायटिंगची आणि गाडींची व्यवस्था केली जाणार आहे। त्याच्यासाठी जवळजवळ 615 कोटी रुपयाचं योजना केली आहे। आणि रायगडच्या किल्ल्यावर शिवराज्याभिषेक
दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये जाहीर केलेलं आहे. दुसरा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यासाठी 305 कोटी रुपयाचा बजेट आजच्या या बजेटमध्ये व्यवस्था केलेली आहे. आणि अजून एक महत्त्वाचा विषय, बळीराजाचा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या माध्यमातून राज्यातील 44,06,000 शेतकऱ्यांना 7.5 HP क्षमतेपर्यंत जो पंप आहे त्या पंपाचं बिल जे आहे ते मोफत माफ केलं जाणार आहे. 7.5 HPचा पंपचं जे काही बिल असेल ते शेतकऱ्याला माफ केलं जाणार आहे. त्याच्यासाठी जवळजवळ 14,761 कोटी रुपयांचा अनुदान देण्यात आले. असे अनेक निर्णय आमच्या सरकारने, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब